आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। सूर्यपुत्र भैयासाहेब उर्फ यशवंतराव भीमराव आंबेडकर यांना भिक्खू संघातर्फे अभिवादन करण्यात आले। लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सूर्यपुत्र चैत्यभूमीचे शिल्पकार स्मृतिशेष भैयासाहेब उर्फ यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या 112व्या जयंतीनिमित्त पूज्य भदंत पयानंद थेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भिक्खू संघ व बोधी उपासक उपासिका यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर येथे यशवंत भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी पूज्य भदंत पयानंद थेरो भंते बुद्धशील भंते बोधिसत्व भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक DS नरसिंगे पांडुरंग अंबुलंगेकर अशोक कांबळे डॉक्टर अरुण कांबळे विनोद कोल्हे सिद्धार्थ सूर्यवंशी अनिरुद्ध बनसोडे उदय सोनवणे करण ओहाळ मिलिंद धावरे महाराष्ट्र राज्य होमगार्ड महिला सैनिक सही आदी मान्यवरांची उपस्थिती। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र चैत्यभूमीचे शिल्पकार आदरणीय स्मृतिशेष भैयासाहेब यशवंतराव आंबेडकर साहेब यांची 112वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी होत आहे। तेव्हा सकाळच्या सत्रामध्ये आपल्या भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या वतीनं या ठिकाणी भैयासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। या निमित्ताने भिक्खू संघ आणि सर्व आमचे बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी उपस्थित आहेत। विशेषतः महिला आपल्या राज्याच्या जिल्ह्याच्या होमगार्ड्स महिला या ठिकाणी सैनिक उपस्थित आहेत। या सर्वांच्या वतीनं भैयासाहेब आंबेडकरांच्या 112व्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही सर्वजण त्यांना विनम्र या ठिकाणी कोटी कोटी वंदन करतो आणि भैयासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। भैयासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर बौद्ध धम्माच्या साठी मोठं योगदान आहे। भैयासाहेबांनी चैत्यभूमी एक म्हणजे बाबासाहेबांचं जे स्मारक त्या ठिकाणी उभं केलेलं आहे अंतिम संस्काराचं, ते आज त्या ठिकाणी लाखो अनुयायी जातात। तेव्हा बाबासाहेबांच्या वारस म्हणून बाबासाहेबांचे जे काही काम होतं ते भैयासाहेब आंबेडकरांनी अतिशय नेटानं आणि यशस्वीरित्या म्हणजे पार पाडलेलं आहे आणि त्यांच्या जयंतीच्या दिनी त्यांना आपलं विनम्र कोटी कोटी वंदन करणं हे आपल्या सर्वांचं भीम अनुयायांचं कर्तव्य आहे। तेव्हा या निमित्ताने आम्ही सर्वजण या जयंतीच्या निमित्ताने भैयासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी वंदन करतो। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रथमतः वंदन करून आज लातूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी आपण भैयासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं एकत्र आलेलो आहोत। या प्रसंगी पूजनीय भंते पयानंदजी भंते बोधिरत्न त्याचप्रमाणे भंते बुद्धशील हे या ठिकाणी भैयासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। मी भारतीय बौद्ध महासभेचा राज्य संघटक म्हणून आज तमाम बांधवांना भैयासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो। भैयासाहेबांचं जे काही काम आहे बाबासाहेबांच्या नंतर, मग ते नागपूरच्या दीक्षाभूमीचं काम असेल किंवा मुंबईच्या चैत्यभूमीचं काम असेल, त्याच्यामध्ये भैयासाहेबांनी खूप मोठी भूमिका आणि काम केलेलं आहे। बांधवांनो, आपण लक्षात घेतलं पाहिजे की आज या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मण विधवा असलेल्या काशीबाई हिचं जे मूल आहे ज्याचं नाव यशवंत होतं आणि ते यशवंत महात्मा फुलेंनी दत्तक घेतलं आणि ते नाव बाबासाहेबांनी आपल्या स्वतःच्या मुलाला दिलेलं आहे। हे जे काही इतिहास आहे, मोठेपण आहे, महापुरुषांचंच मोठेपण असू शकतंय। अशा सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब यांचा आज जन्मदिवस आहे। पुन्हा एकदा सर्वांना या पवित्र भूमीवरून कोटी कोटी प्रणाम करतो। थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय।